वाशिम जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरिता पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वेळोवेळी अवैध दारू, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियम प्रकरणी कारवाई करून गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण केला जात आहे। याच मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने एका युवकाला 2 तलवारींसह अटक केली आहे। दिनांक 8 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की वाकड येथे एक युवक तलवार बाळगून दहशत निर्माण करत आहे। अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव व पोलीस अंमलदार यांनी त्वरित वाकड ग्राम येथे जाऊन परिसरात पाहणी केली। यावेळी पथकाने शोकाभाई नामक युवकावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले। त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने स्वतःच्या शेतात लपवून ठेवलेल्या 2 धारदार तलवारी काढून दिल्या। पोलिसांनी सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपी गणेश रामराव मुके उर्फ शोकाभाई वय 28 वर्ष राहणार वाकड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे अपराध क्रमांक 250/2026 नुसार कलम 4(25) भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अगरवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव व स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या टीमने अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये जर कोणी बेकायदेशीर शस्त्र वापरत असेल तर त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्ष वाशिम किंवा स्थानिक गुन्हे शाखा येथे माहिती देऊन सहकार्य करावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।